निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात पुराचा कहर, सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार? शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा सवाल। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा, रविकांत तुपकरांची मागणी। तर एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या। शेतमजुरांना सुद्धा 25,000 रुपये मोबदला देण्याची अजित नवलेंची मागणी। सोलापुरातल्या पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी, कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश। फडणवीसांची माहिती, दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची ही ग्वाही। मंत्री छगन भुजबळांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात, एका महिन्याचं वेतन शेतकऱ्यांना देण्याची घोषणा। तर उद्या नाशिक येवला भागातल्या नुकसानीचा आढावा घेणार। कृषी मंत्री दत्ता भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव, नुकसान भरपाईबाबत प्रश्नांची सरबत्ती। एका गुंठ्याचेही पंचनामे राहणार नाही, दत्ता भरणेंचं आश्वासन। जायकवाडीसह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग, नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली, नांदेड शहरात शिरलं पुराचं पाणी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घेतली बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट। हाकेंच्या सहकार्यावरच्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी।